मग आज आपण प्रत्यक्ष आज शेतामध्ये पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत. अतिवृष्टीमुळे खरंच आज खूपच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर आज दीपक घाडगे यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत. तर त्या ठिकाणी ते शेतकरी आहेत. तर आज शेतकरी अक्षरशः गुडघ्याच्या वरती पाणी आहे, मांड्याला पाणी लागत आहे. तर प्रत्यक्ष तुम्ही पाहते दीपक, सरकारकडून तुम्हाला काय वाटतं आणि काय अपेक्षा आहेत, आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं नुकसान सरकारनं करावं काय सांगा आता सरकारचं. हे इतकं मोठं पाणी सोयाबीन काढा येत नाही, किंवा अगर ह्याचं उत्पन्न तर काहीच नाही, पण आमचा तर खालाच जीव झाला आम्हाला. रान नीट करायला सुद्धा पैसे राहिलेले ना त्याच्यात. नाही, खरंच खूपच दयनीय बरं आम्हाला अक्षरशः फाशी घेऊन सोयाबीन मारायचा पूर्ण उपाय पाण्यात आलेला आहे गेलेली आहे. ह्याच्यामुळे. इतका पाऊस झाला, सरकार सुद्धा आलेलं नाही इकडे बाकीकडे. या ठिकाणी आपल्या गावचे सरपंच आहेत कृष्णात थोरात. तर यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? त्यांनी काय सरकारला सांगावं, तर ती तरी काय करणार आहेत, पण सरकारला मदत मागावा, माझी द्यावा थोडी. नक्कीच याबद्दल आपण तुमचा आवाज, हा शेतकऱ्यांचा आवाज नक्कीच सरकारपर्यंत पोहोचवू, त्यासाठी प्रयत्नशील राहू. धन्यवाद.